नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या सर्वांकडे भरपूर असे ब्लाऊज पीस असतात. कधी आपल्याला ओटीमध्ये भरपूर ब्लाऊज पीस मिळालेले असतात. मग काय करतो की आपण असे ब्लाऊज पीस व्यवस्थित शिवत नाही किंवा घरामध्ये असेच पडून राहतात किंवा कधी साड्यांवरचे सुद्धा ब्लाऊज पीस जे असतात ते आपल्या घरामध्ये असतातच आणि त्याचा काही आपण वापर करत नाही. तर आज आपण या ब्लाऊज पीसपासून अतिशय सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत आणि ज्यासाठी आपल्याला काहीच मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप इझी आपण ही वस्तू तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी जुनाब तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असेल, छान वेगवेगळ्या कलरचे जर ब्लाऊज पीस तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आणि नसेल तुमच्याकडे असा डिझाईनवाला जरी ब्लाऊज पीस घेतला तुम्ही किंवा ओटीत मिळालेला ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरला तरीही चालेल. अगदी कुणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, मी या ठिकाणी ब्लाऊज पीसचा अगदी थोडासा तुकडा होता माझ्याकडे, तो छान कलर असल्यामुळे मी या ठिकाणी तो सुद्धा यूज करत आहे. आता बघा, व्यवस्थित आपल्याला याची जी घडी आहे ती मी सुरुवातीला घड्या अशा तयार करून घेत आहे, जेणेकरून सेम आकाराच्या पट्ट्या आपल्याला याच्या कट करून घ्यायच्या आहे. त्यासाठी बघा, मी व्यवस्थित सुरुवातीला जो पीस होता ब्लाऊज पीस असा, त्याची व्यवस्थित प्रकारे अशी घडी तयार करून घ्यायची आहे. आता तुम्ही मोठा जरी कपडा वापरला तरीही चालेल, काहीच अडचण नाही आहे. छोटा वापरला तरीही चालेल. एका ब्लाऊज पीसचा वापर केला किंवा वेगवेगळ्या रंगाचे 2 ब्लाऊज पीस जरी तुम्ही घेतले या ठिकाणी तरीही चालेल. अगदी सोपी पद्धत आहे आणि कुणालाही जमेल एवढं सोपं हे आहे. तर आता सणासुदीसाठी तुम्हाला ही वस्तू खरंच खूप उपयोगाची येणार आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, आता जेवढा जॉईंटवाले पार्ट होते तेवढे व्यवस्थित अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. आता तुमच्याकडे कोणी पकडायला वगैरे असेल तर तुम्ही दुसऱ्या साईडने एखाद्याला पकडायला लावून ते व्यवस्थित कट करू शकतात. मी एकटीच होती त्यामुळे व्यवस्थित मला जरा वेळ लागला हे कट करण्यासाठी, पण ठीक आहे, काही हरकत नाही. सर्व गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित यासाठीच दाखवत आहे, कारण का होतं की मी एखादी व्हिडिओ जर स्किप केला तर तो व्यवस्थित समजत नाही आणि खूप साऱ्या जणांचे मला कमेंट्स देखील येतात की तुम्ही सर्व स्किप करून का दाखवताय, म्हणून व्यवस्थित आम्हाला समजत नाही. तर त्यांच्यासाठीच मी हा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे संपूर्ण जी माहिती आहे व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, जेवढ्या पट्ट्या आहेत तेवढ्या पण मी या ठिकाणी कट करून घेत आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपले सर्व सेम पट्ट्या या ठिकाणी तयार होईल. म्हणून मी या ठिकाणी सुरुवातीला घडी तयार करून घेतली होती, जेणेकरून ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित सेम आकाराच्या कट होतील. आणि कुठलीही जी पट्टी आहे ती याची जी पट्टी आपण ब्लाऊज पीसची जी पट्टी कट करतोय ती लहान मोठी व्हायला नको, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अशी घडी तयार करून जर तुम्ही कट केला तर व्यवस्थित सेम साईजच्या सेम आकाराच्या ज्या पट्ट्या आहेत त्या तयार होतात. तर बघा, एक्स्ट्राचा या ठिकाणी थोडासा पार्ट होता तो मी कट करून घेत आहे. आणि बघा, एवढ्याशा कपड्यापासून अगदी भरपूर पट्ट्या कट केलेल्या आहे. यावरून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आपण संपूर्ण जो ब्लाऊज पीससुद्धा यूज केला नव्हता. अगदी छोटासा ब्लाऊज पीसचा पार्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे, तरीही त्याचा एवढ्या ज्या पट्ट्या आहेत त्या निघालेल्या आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला घ्यायचा आहे सुई आणि दोरा आणि खालच्या साईडला असं अडकवण्यासाठी मी या ठिकाणी गोल असं शेपमध्ये हुकमध्ये अडकवण्यासाठी असा दोऱ्याचा गोल राऊंड तयार करून घेतलेला आहे. आता ज्या पट्ट्या आपण कट केलेल्या आहे त्या बघा व्यवस्थित हातामध्ये पकडायच्या आहे आणि सुईला एकदा खालून एकदा वरतून अशा पद्धतीने व्यवस्थित असं विणत जायचं आहे, म्हणजे त्याला सुईमध्ये ओवत जायचं आहे. बघा, मी तुम्हाला हे व्यवस्थित दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आणि बघा, याला व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण पट्टी संपल्यानंतर फक्त असं गोल फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, आणि बघा, फिरवल्यानंतर अगदी सुंदर असं फुलाचा जो आकार आहे तो तयार होतोय. कुठलीही मेहनत न घेता किंवा कुठलंही जास्त डोकं न लावता अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आणि रिझल्ट बघू शकतात, मी तुम्हाला पुढे अजून देखील तयार करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. तर बघा, सेम
सुरुवातीचं जसं मी बनवलं सेम त्या पद्धतीनेच आता हे दुसरं देखील मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. आणि बघा फक्त असं गोल फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या पाकळ्या आहे म्हणजे फुलाच्या त्या अशा व्यवस्थित फुलतात. आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे, किती सुंदर दिसते. आता तुम्ही असं नाही की एकाच कलरचा पीस वापरू शकतात असं अजिबात नाही आहे. एक लेयर तुम्ही म्हणजे एक थोडासा 1-2 इंचाचा किंवा थोडा भाग तुम्ही येल्लो कलरचा वापरू शकतात, त्यानंतर पिंक कलरचं वापरू शकतात, रेड कलरचा वापरू शकतात. म्हणजे असं वेगवेगळ्या कलरचे देखील तुम्ही हे बनवू शकतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीचे ज्या कलरचे ब्लाऊज पीस असतील प्लेनवाले ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. आणि मी हे काय तयार करते हे तुम्हाला आता नक्कीच समजलं असेल. आणि सध्या गणपती, गौरी असे भरपूर सणवार आता सुरू होत आहेस, मग आपण भरपूर असं डेकोरेशनसुद्धा करत असतो. तर बघू शकतात मी संपूर्ण जे आहे पट्ट्या जे आहे यामध्ये टाकलेलं आहे आणि दिसायला अप्रतिम दिसतंय. कुणालाच विश्वास बसणार नाही की मी हे जुन्या एखाद्या ब्लाऊज पीसपासून तयार केलेलं आहे. दिसायला इतकं सुंदर दिसतंय की असं वाटतं की मी याला विकत आणलेलं आहे, बाजारातून घेऊन आलेले आहे, अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आता ठीक आहे, मी या ठिकाणी एवढंच तयार केलं. तुम्ही यापेक्षा मोठं असं भरपूर वेगवेगळ्या कलरचे तयार करू शकतात आणि एका ब्लाऊज पीसमध्येच तुमचं संपूर्ण गणपतीचं डेकोरेशन होऊ शकतं. कारण मी एकच या ठिकाणी अगदी छोटीशी पट्टी घेतली होती, त्याची एवढी मोठी माळ तयार झालेली आहे. जर तुम्ही मोठा ब्लाऊज पीस जर घेतला संपूर्ण तर ती भरपूर अशी मोठी तोरण जे आहे तुमचं फुलाचं माळ जे आहे ती तयार होऊ शकते. आणि बघा व्हाईट रंगाचं देखील मी सुरुवातीलाच बनवून ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या ज्या माळा आहेत त्या तयार करू शकतात, तेही खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी मेहनतीमध्ये. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा दिसायला एवढं सुंदर दिसतंय, म्हणजे व्हाईट आणि रेडचं जे कॉम्बिनेशन आहे ते खरंच दिसायला खूप अप्रतिम दिसतंय. माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही की मी हे स्वतः घरी बनवलेलं आहे, जे की सेम बाजारामध्ये जसं मिळतंय तसं या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा यापेक्षा भारी माझ्यापेक्षा जे बनवलं मी त्यापेक्षा सुंदर हे बनवू शकतात, ते पण कुठलीही मेहनत न घेता. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही आयडिया थोडी जरी आवडली असेल, युजफुल वाटली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा अतिशय सुंदर आहे. गणपतीला डेकोरेशन जर करण्याची तुम्हाला आवड असेल तर खरंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बघा कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे तयार होतं, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.